महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी केंद्र शासनाने धाडसी निर्णय घेतले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्व योजना महिलांना आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाणाऱ्या आहेत। शासनाच्या असंख्य योजनांमुळे प्रत्येकाच्या घरात आर्थिक समृद्धी आली आहे। जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न गतीने वाढविण्यासाठी महिला सक्षम बनली पाहिजे। बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या मालाला आंतरराष्ट्रीय पातळीवर बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी केले। वैभववाडी येथे आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानांतर्गत मातृशक्ती महिला मेळावा पार पडला। या मेळाव्याला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। या मेळाव्याला भाजपा महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, वैभववाडी भाजपा मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, महिला तालुका अध्यक्ष प्राची तावडे, शारदा कांबळे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या समारंभात बोलताना मंत्री नामदार नितेश राणे म्हणाले, हे आमचे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांचा अतिशय तुच्छ अशी संकल्पना आहे। ज्या संकल्पनेच्या मागे या भारताला महासत्ता बनवायचा असेल, महासत्तेच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर भारताला आत्मनिर्भर बनवणं हा त्यांचं मुख्य उद्दिष्ट आहे। आपण असंख्य वेळी त्यांची भाषणं ऐकतो। आजही सकाळी मन की बात थोडा ऐकून घर सोडलं आणि म्हणून प्रत्येक भाषणामध्ये, प्रत्येक त्यांच्या निर्णयामध्ये या आपल्या भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने कसं घेऊन जाऊ शकतो या बाबतीमध्ये ते नेहमीच मार्गदर्शन करतात। तुम्ही या 10 वर्षामध्ये त्यांनी घेतलेले निर्णय बघा की ह्या भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टिकोनातून, ज्याच्यामुळे आपल्याला परदेशी कुठल्याही विषयावर अवलंबून न राहता आपल्या ह्या मातीची क्षमता ओळखणं, आपल्या ह्या मातीतल्या लोकांची क्षमता ओळखून आपल्या देशाला स्वतःच्या ताकदीवर महासत्ता बनवण्याच्या दिशेने आपले आदरणीय पंतप्रधान आज काम करतात। असंख्य निर्णयाबद्दल, असंख्य योजना बाबतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती। लखपती निधी सारखी एक महत्वाची योजना आज आपल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू आहे। आमच्या पूर्ण मॅडमने तुम्हाला या बाबतीमध्ये माहिती दिली आणि 1 लाख वर्षभरामध्ये आपल्या हातात मिळवण्याची जी काही योजना आहे त्याचे असंख्य लाभार्थी आज माझ्या समोर इथे उपस्थित असतील अशी माझी भावना आहे। ह्यासाठी असंख्य महत्वाचे निर्णय आमच्या महायुतीचं सरकार घेत आलेलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाच्या बाबतीमध्ये आता जेवढं बोललो तेवढं कमीच आहे, पण त्या एका योजनामुळे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आर्थिक सक्षमता आज मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेली आहे। असंख्य आमचे प्रतिस्पर्धी आणि विरोधक नेहमी म्हणतात की या योजना बंद होणार, पण तरीही आमच्या राज्य सरकार अतिशय सक्षम पद्धतीने मुख्यमंत्री लाडली बहीण योजना ही कायमस्वरूपी कशी चालेल या पावलावर आम्ही सगळेजण काम करतो। कितीही अडचणी आल्या तरी आमच्या माता भगिनींना, आमच्या बहिणींना दिलेला शब्द आपल्या सत्तेमध्ये बसलेले आम्ही सगळे जे भाऊ आहेत ते कुठेही हा शब्द खाली पडता कामा नये यासाठी सरकार माध्यमातून आपल्यासाठी काम करतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।